नमस्कार मित्रांनो, धूमधडाका हा चित्रपट 1985 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची दिग्दर्शन आणि निर्मिती अभिनेते निर्माते महेश कोठारे यांनी केली होती। या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच प्रेम दिलं। अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे, निवेदिता सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर, अभिनेत्री प्रेमा किरण अशा दिग्गज कलाकारांची फौज धूमधडाका या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आली। या चित्रपटात आणखी एक अतिशय देखणी व उत्तम अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली। ती अभिनेत्री म्हणजे सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे। ऐश्वर्या राणे यांनी धूमधडाका या चित्रपटात अशोक सराफ यांच्या नायिकेची व्यक्तिरेखा साकारली होती। अशोक सराफ, ऐश्वर्या राणे यांचं प्रियतम्मा हे गाणं खूपच गाजलं। मात्र अशोक सराफ यांच्या प्रियतम्माला ओळखणं आजच्या घडीला देखील कठीण झाले। चला तर मित्रांनो, पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी। तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांनी धूमधडाकासह भटक भवानी, नमक हलाल, शराबी, मर्द अशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले। मात्र मर्द चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या राणे या घोडेस्वारी करत असताना त्यांचा अपघात झाला। त्यामुळे त्यांच्या कमरेखालचा भाग लुळा झाला। त्यानंतर उपचारासाठी त्या परदेशात गेल्या। मात्र उपचाराचा खर्च त्यांना परवडला नाही। त्यांनी ट्रीटमेंटसाठी घरदार, दागिने, गाड्या एवढी सगळं खर्च केलं। मात्र त्यांची प्रकृती कधीच पहिल्यासारखी झाली नाही व त्या मनोरंजन विश्वापासून कायमच्या दुरावल्या। मधल्या काळात अभिनेत्री ऐश्वर्या राणे या अचानक चर्चेत आल्या। त्यावेळी त्यांना अनेक जणांनी मदत देखील केली। मात्र त्यांच्या प्रकृतीत कधीच सुधारणा झालेली नाही। अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना नातेवाईक नसल्याने त्या सावंतवाडी येथे एकट्याने जीवन जगत आहेत व त्यांची आजची अवस्था खूपच बिकट आहे। तेव्हा मित्रांनो, आपल्याला अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांचा धूमधडाका या चित्रपटातील अभिनय आठवतो का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।